नसरापूरचा आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं 3 फाशी आणि 3 जन्मठेपेच्या शिक्षा दिलेल्या आहेत. या सगळ्या केसच्या संदर्भात कुटुंबियांच्या वतीनं ॲडव्होकेट विपुल दुशिंग हे न्यायालयामध्ये बाजू मांडत होते. विपुल दुशिंग आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारूया एकूण या सगळ्या केसचा निकाल जो आज आला आहे, फाशीच्या 3 कलमांमध्ये फाशी आणि 3 कलमांमध्ये जन्मठेप जी ती देण्यात आलेली आहे आरोपीला. तुम्ही या सगळ्या एकूण केसकडे कसं पाहता? रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये खटल्याचं कामकाज पूर्ण झालंय आणि या अशा पद्धतीनं खटला चालवला जाणं, 15 दिवसात प्रॉसिक्युशनने चार्जशीट करणं, 16 दिवसामध्ये 55 विटनेसेस व्हेरीफाय करणं, या सगळ्या गोष्टी हे किती चॅलेंजिंग होतं आणि तुमचा रोल काय राहिला याच्यात? ही केस खरोखरच मला या केसबद्दल पहिल्यांदा पुणे ग्रामीण पोलिसांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे. कारण या केसमध्ये तपास त्यांनी इतका काटेकोरपणे आणि सगळ्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा, टेक्निक्सचा आणि आधुनिक कायद्यांचा वापर करून 16 दिवसांमध्ये त्यांनी अत्यंत उत्तम प्रतीचा तपास करून त्याचं दोषारोपपत्र दाखल केलं. हे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने सुद्धा सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन, सदरची घटना त्यांनी सुद्धा गांभीर्य लक्षात घेऊन 16 दिवसामध्ये 55 साक्षीदार तपासले. त्याच्यामध्ये विशेष सरकारी वकील मिसर साहेब, पोलिसांची सगळी पैरवीची टीम, पुणे ग्रामीणची टीम आणि मेहरबान कोर्टाचं विशेष आभार आहेत. कारण मेहरबान कोर्टाने त्यांची सुट्टी, उन्हाळ्याची जी हक्काची सुट्टी असते प्रत्येक जजेसला, ती वर्षातनं एकदाच मिळत असते, ती 15 दिवसाची सुट्टी. त्या सुट्टीवरती ती सुट्टी सॅक्रिफाईस करून त्यांनी ही केस चालवलेली आहे. आणि या केसमध्ये जो त्यांनी निकाल दिलेला आहे तो निकालसुद्धा अत्यंत छान आणि वाचण्यासारखा निकाल आहे. तो निकाल वाचल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, असा त्यांनी निकालपत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या केसमध्ये हे सगळ्यांचं टीम वर्क खूप चांगलं झालेलं आहे. संघटित यश. बच्चन सिंग आणि बच्ची सिंग असे 2 माइलस्टोन जजमेंट या केसचा मूळ आधार ठरलेत असं दिसतंय सगळ्या आर्ग्युमेंटमध्ये. न्यायालयानं ज्या नोंदी केल्या त्याच्यातल्या कुठल्या नोंदी तुम्हाला महत्वाच्या वाटतात? एक तर रेअरेस्ट ऑफ रेअर आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आरोपीला फाशी देताना जे बॅलन्स शीट सगळ्या गोष्टी नोंदी ज्या आहेत त्या मिटिगेटिंग आणि ॲग्रिवेटिंग सर्कमस्टन्सेस जे आहेत त्याच्या नोंदी घेताना कशा पद्धतीनं न्यायालयाचे ऑब्झर्वेशन्स दिसतात? आता आपल्या देशामध्ये फाशीची शिक्षा देणं हे खूप अवघड काम आहे कोणत्याही न्यायालयासाठी. त्या फाशीची शिक्षा देण्यासाठी खूप स्ट्रिक्ट आणि कडक पॅरामीटर्स नेमून दिलेले आहेत. त्या पॅरामीटर्समध्ये जोपर्यंत कुठली केस बसत नाही तोपर्यंत त्या आरोपीला, असे रँडम कोणत्याही आरोपीला फाशीची शिक्षा देता येत नाही. तर या केसमध्ये कोर्टाला 2 भाग करावे लागतात. एक म्हणजे मिटिगेटिंग सर्कमस्टान्सेस आणि एक म्हणजे ॲग्रेवेटिंग सर्कमस्टान्सेस. तर मिटिगेटिंग म्हणजे गांभीर्य कमी करणारे सर्कमस्टान्सेस आणि ॲग्रेवेटिंग म्हणजे गांभीर्य वाढवणारे सर्कमस्टान्सेस. तर याची बॅलन्स शीट कोर्टाने तयार केली. ती बॅलन्स शीट तयार केल्यानंतर कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण असं त्याच्यामध्ये आज नोंदवलेलं आहे की आरोपीच्या फेवरमध्ये एकही मिटिगेटिंग सर्कमस्टान्स नाहीये. उलट पक्षी आरोपीच्या फेवरमध्ये एकमेव मिटिगेटिंग सर्कमस्टान्स जर कोणता असेल तर त्याचं वय होतं 65 वर्षाचं वय आहे. तो त्याच्या बाजूचा नसून तो त्याच्या विरुद्ध वापरला गेलेला सर्कमस्टान्स आहे. कारण त्याचं 96, 98 आणि 2015 असे त्याचे 3 क्रिमिनल रेकॉर्ड्स कोर्टापुढे आलेत. 2 रेकॉर्ड आहेत आणि एक अननॅचरल ऑफेन्स तो करतानाचं 96ची घटना एका साक्षीदारांनी मेहरबान कोर्टासमोर सांगितलेली आहे. असे 3 त्याचे पूर्व इतिहासाचे सुद्धा गोष्टी कोर्टाने कन्सिडर केलेल्या आहेत. आणि त्या दोन्ही केसमध्ये 98 आणि 2015च्या केसमध्ये तांत्रिक बाबींचा फायदा घेऊन तो आरोपी त्यातनं निर्दोष सुटलेला होता. परंतु कोर्टाने ह्या सगळ्या तो 65 वर्षाचा आहे. हा ॲग्रेवेटिंग सर्कमस्टान्स कसा आहे तर त्यांनी पूर्ण आयुष्य जगलेलं आहे. त्यांनी 2 वेळा अभियोगाचा अनुभव घेतलेला आहे. असं असताना सुद्धा तो सुधारलेला नाही आणि त्यांनी असं क्रूर पद्धतीने जे कृत्य केलेलं आहे ते वय त्याचं फॅक्टर त्याला हा ॲग्रेवेटिंग सर्कमस्टान्स म्हणून मेहरबान कोर्टाने होल्ड केलेला आहे, धरलेला आहे. त्याच्या आधारावरती फाशी देणं शक्य झालं कोर्टाला. हो, त्याच्या बाजूनी एकही मिटिगेटिंग सर्कमस्टान्स त्यांच्या बचाव पक्षाला आणता आला नाही. बचाव पक्षाला नाही आणता आला, पण सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब ह्यांचा विचार करून सुद्धा मेहरबान कोर्टाला सुद्धा जर बचाव पक्षाला आणता नाही आले मिटिगेटिंग सर्कमस्टान्स तर कोर्टाची सुद्धा जबाबदारी आहे. कोर्टाने सुद्धा त्यांच्या पद्धतीने ते शोधावं की ह्याला रेअरेस्ट ऑफ रेअरच्या डॉक्ट्रिनमधनं हा बाहेर कसा येईल. तर कोर्टाने पण ते शोधणं गरजेचं आहे. कोर्टाने त्याचा शोध घेतला असता
या केसमध्ये एकही मिटिगेटिंग सर्कमस्टान्स, आरोपीला कुठलीही दया दाखवण्यासाठी एकही मिटिगेटिंग सर्कमस्टान्स कोर्टाला दिसून आला नाही. त्याच्या कारागृहातल्याही वागणुकीचा रिपोर्ट न्यायालयानं मागवलेलं होतं, त्यातही फार काही सापडलं नाही असं नाही, कारागृहामधल्या रिपोर्टला महत्व नाहीये जास्त, त्या कोर्टाने पण त्याला महत्व दिलं नाहीये, कारण अवघ्या 55 दिवसामध्ये त्याचा अभियोग संपलेला आहे. पूर्ण अटके म्हणजे घटनेपासून 55 दिवसामध्ये त्याचा ते दोष सिद्धी झालेली आहे आणि त्या पूर्ण कालावधीमध्ये तो अत्यंत हीन गुन्ह्यामधला आरोपी असल्यामुळे त्याला इतर कारागृहातल्या कैद्यांकडनं काही धोका होऊ नये यासाठी त्याला हाय सिक्युरिटी सेलमध्ये आयसोलेशन रूममध्ये ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे हाय सिक्युरिटी सेलमध्ये तो असल्यामुळे त्या कारागृहातल्या रिपोर्टला काय म्हणजे त्याला काय आता सांगता येत नाही. त्याला आपल्याला प्रश्न काय आहे की आपल्या देशामध्ये रिफॉर्मेटिव्ह थेरी आहे, त्याला जर एक संधी देऊन पुन्हा समाजामध्ये त्याला तो सोडल्यास तो उपयुक्त माणूस ठरू शकतो काय हे बघायचे. तर ती रिफॉर्मेटिव्ह थेरी त्याच्यासाठी नाहीये असं कोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे कोर्टाने. हा जो निकाल आहे सेशन कोर्टाचा विशेष सत्र न्यायालयाचा, हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकेल का? तुम्हाला काय वाटतं? ज्या पद्धतीचा कायद्याचा अभ्यासक म्हणून मी या केसमध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी आहे, या पीडिताच्या कुटुंबासोबत आहे. तर आतापर्यंत पोलिसांनी केलेला तपास, त्यांनी गोळा केलेले तांत्रिक पुरावे, त्यांनी गोळा केलेले वैद्यकीय पुरावे आणि त्यांनी तपासलेले साक्षीदार, या सगळ्यांचा सारासार विचार करता आणि बचाव पक्षातर्फे हे पुरावे खोटे पाडण्यासाठी घेतलेली उलट तपासणी, ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता ही केस सुप्रीम कोर्टात पर्यंत इंटॅक्ट राहील. त्याला राष्ट्रपती सुद्धा ह्या अशा प्रकारच्या केसमध्ये कुठलीही दयेची त्याची याचिका मान्य करू शकत नाहीत. अशा प्रकारची ही केस आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. या नसरापूरच्या आसुराला ज्या पद्धतीची शिक्षा देण्यात आलेली आहे, 3 गुन्ह्यांसाठी त्याला फाशीची शिक्षा करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये बलात्कार आहे, खून आहे आणि खुनासाठी अपहरण आहे. या 3 गुन्ह्यांसाठी त्याला फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. तर जन्मठेप ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या पोस्कोच्या कलमांमध्ये एक जन्मठेप जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्याला अपहरणासाठी एक जन्मठेप देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं त्याला 3 फाशी आणि 3 जन्मठेपेच्या शिक्षा ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत. तर विनयभंगाच्या गुन्ह्यात सर्वाधिक शिक्षा जी आहे ती 5 वर्षाची शिक्षा देण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकारावरून एकूण हा खटला दोन्ही बाजूंनी कशा पद्धतीनं चालवला गेला हे लक्षात येतं. आपल्या पोलिसांचा तपास असेल, सरकारी अभियोग असेल, त्यांनी केलेली तयारी असेल, या सगळ्यामुळे सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा खटला अशाच पद्धतीने, हा निकाल जो या खटल्याचा तो कायम राहील असा विश्वास या पीडितेच्या कुटुंबियांचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांना वाटते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे.